व्यक्ती आहे, मी स्वतः 10 कॉल केले तुम्हाला। आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला निकाल भेटून जाईल। आज अहिल्यानगर तालुका तहसीलदार कार्यालयांच्या कार्यालयाबाहेर आम्ही ही आंदोलन केलं। याचं मुख्य कारण म्हणजे या आहेत सविता संजय पादीर, राहणार टाकळी खादगाव तालुका नगर। यांनी यांच्या शेताकडे जाण्यासाठी यांना रस्ता नाही, तो रस्ता अवैधरित्या गावठाण हद्दीमध्ये एका व्यक्तीने अडवून ठेवलेला आहे। त्या ठिकाणी बांधकाम सुद्धा केलंय, त्यांना जायला खूप थोडा रोड आहे किंवा ट्रॅक्टर वगैरे त्या ठिकाणी जात नाही, परंतु हा रस्ता खुला करण्यात यावा म्हणून त्या सातत्याने 2024 पासून तहसीलदार अहिल्यानगर यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत, परंतु त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। त्यानंतर साधारण जानेवारी महिन्यामध्ये त्यांचा आणि माझा संपर्क आला, ही तक्रार घेऊन त्यांचे पती माझ्याकडे आले। त्यानंतर पुन्हा जानेवारी महिन्यामध्ये अहिल्यानगर तहसीलला त्यांनी पुन्हा एकदा अर्ज केला, परंतु त्यापूर्वी त्यांनी जो काही अर्ज केला होता माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचा एक अर्ज देखील या ठिकाणी अहिल्यानगर तालुका तहसील कार्यालयात आला। तो अर्ज आल्यानंतर तात्काळ या ठिकाणचे नायब तहसीलदार श्री गौरव दळवी सर हे त्या ठिकाणी टाकळी खादगाव या जागेवर त्यांनी स्थळ पाहणी केली आणि एक अहवाल तयार केला। त्यानंतर त्यांनी तात्काळ सांगितलं की तुमचा हा रस्ता आम्ही 2-4 दिवसामध्ये खुला करून देऊ, परंतु त्या गोष्टीला सुद्धा आता 5 महिने झालेत। या 5 महिन्यात त्यांनी 10 ते 12 वेळा त्यांच्या पतीने त्यांनी चक्रा मारल्यात। मी स्वतः 5-6 वेळा त्यांच्यासोबत आलोय आणि दरवेळी आलो तर फक्त आज करू, उद्या करू, संध्याकाळी होईल, 2 दिवस थांबा आणि 4 दिवस थांबा, हे असंच उडाउडीचं उत्तर मिळतंय। नेमकं आज या महिलेने म्हणा, यांच्या कुटुंबियांनी यांच्या चक्रा मारोबर यांचे उंबरठे झिजवले, त्यांच्या पाया पडल्यात, परंतु तरीही या निष्ठुर तहसील प्रशासनाला अजिबात यांची दयामाया आलेली नाही। मग या सर्व गोष्टींनी असा अर्थ घ्यायचा का की तहसील प्रशासनामध्ये किंवा या महसूल विभागाला जोपर्यंत पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत एखाद्या सर्वसामान्यांचं काम होत नाही। आज यांचा फक्त शेत जमिनीकडे जाण्याचा रस्ता बंद नाही झाला, यांच्या जीवन जगण्याचा रस्ता बंद झालाय, कारण की यांचा पूर्णपणे उदरनिर्वाह हा शेतीच्या उत्पादनावर आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आजही जर तहसीलदारांनी आम्हाला लेखी काही दिलं नाही किंवा लेखी दिलेलं आश्वासन जर पूर्ण केलं नाही तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही तहसीलदार साहेबांच्या कार्यालयात करू आणि त्यासाठी केवळ आणि केवळ शेतकऱ्यांची पिळवणूक करणारं आणि पैशासाठी गोरगरिबांची पिळवणूक करणारं तहसील प्रशासन अहिल्यानगर तालुका हे जबाबदार असतील। माझे नाव सविता संजय पादीर, राहणार टाकळी खादगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर। आम्ही खूप दिवसापासून येणार रस्त्याचा प्रश्न यांच्याकडे प्रत्येक ठिकाणी नाही का, जिल्हा अधिकारी, तहसीलदार, परत ग्रामसेवक, तलाठी सर्वांकडे आम्ही दिले, पण कोणीच आमच्या याच्यावर आहे ना कारवाई काहीच केलेली नाही। आज आमच्या शेतात जायला पूर्ण रस्ता बंद झालेला, आमचा पूर्ण आहे ना उदरनिर्वाह शेतीवरच आधारित आहे।